मित्रांनो, या पोरीला ओळखता का तुम्ही? आपल्या घरी कोण आलोय बघा. बघू काय करती तू. आणि या ठिकाणी आपली ताईबाईचा कसा चाललाय. दोघ जण आले ते. मग झालं का पेपर झालं ना. तर मित्रांनो, ही गँग आपल्याकडे एवढ्या दिवसात ना आले. आता कितीतरी मित्रांनो, मला वाटतं दिवाळी नंतर पहिल्यांदा म्हणजे 5-6 महिन्यात. तर मग बघू, श्रीखंड खायचा आहे का तुला? आवडतो का ताईबाई तुला? बघू आज काय काय काम केलं. लाज ती लय दिसत ना. काय काय काम केलं सांग. लाजायचं नाही बघू. बोल काय काम केलं तू सकाळपासून. या ठिकाणी काय चाललंय बघा. आई इकडं आपलं बेसन सगळं कालवून घेते. आता बेसन बनवायचे आहे. बॉबे झाल्या. बेसन आपलं परत ते मित्रांनो का किती गोड झालं राव. किती पाणी होतं आई याच्यात. चपाती आपल्या येड्या वाकडेच चालली. ते राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ढोंगरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज सुद्धा आपला ब्लॉग खूप लेट चालू झालेला आहे बघा. मेंढरं सगळी इकडं वर सावलीला बसल्या ते. दादा झोपल्या ते. आणि आईचं चाललंय आपलं शिवणकाम. बघा आपल्या आईचं बघा मस्तपैकी शिवणचं काम चाललंय. आणि दादा झोपल्या ते. आई काय शिवते? हा हो का. आईने पोत शिवाय धरले मित्रांनो आपलं. अजून किती दिवस लागते याला? मग आधी किती दिवस झाले शिवते तू? कालच. मग काल 2 दिवसात शिवलं होय. आता वाज बसली मेंढर तर आताच होईल. सण आपली एक अख्खी पिशवी. आणि काय यासाठी शिव काय ठेवणार आहे याच्यात? काय बी डाळ डूळ, कवा साखर, कवा काय, कवा बुकणी. हा ठिकाणी बघा होनाचे सगळे आपले मेंढरं बसले ते. आणि मी मित्रांनो गाडी आलोय. मी आलोय एक काम आहे आपल्या. कागदा जे फाटलाय ना, त्या कागद चकटवायचा आहे जरा, त्यासाठी आलोय. कागद बिगद तिकडं जर गेलो तर दाखवल तुम्हाला. पण त्या आधी तुम्हाला बघा मी काय दाखवतो. आता आपली जी मेंढरं बसल्यात ना, इथं एक कुत्री आलेली आहे. मेंढरं बसले ते. आणि ही विहीर पहिलं मी तुम्हाला दाखवलंय का नाही काय माझ्या लक्षात नाही. इथं कुत्री आलेली मित्रांनो. हो का, ही विहीर आहे. आणि आता आपण जाऊन बघूया. बघा हे एकदम रिस्की काम आहे. रिस्की काम. बघा हा रस्ता आहे त्याचा. आणि कुत्री आलेली आहे का नाही. हो का, हा बॉयर आहे मित्रांनो. अरे एक पिलू नाही इथं मित्रांनो. एक पिलू काय झालं तुम्हाला दिसते का नाही काय माहिती. पण 3 पिल्लं होती. 2च राहिले ते आता. ही हो त्या ठिकाणचं एक पिल्लू कोणी नेलं का काय झालं काय माहित नाही आपल्याला. कशी झोपले ते या तणावधी तिथे या बहिरेत. डोळं बिळ उघडल्यात मित्रांनो. हो का. आणि हा बहिरा बा केवढा आहे. हो का असा बहिरा आहे. हो का यो. आणि इथं यायलेली आहे कुत्री. याचं चाललंय शिवायचं. आणि दादांचं काय चाललंय या ठिकाणी. काय करताय दादा? हे कागद तोडला या. हा काय तरी तोडलाय काय जण त्याला ठिकाळ देतो ना. हे ठिगाळ लावायसाठी आपलं बघा चाकूने कसा कागद कापते ते देऊ. आणि हे कागदाचंच ठिगाळ लावायचे. त्याकरता हे आपलं सोल्युशन बी आणले. बघा हे असलं सोल्युशन. याने चिकटते का दादा? पण पेक चिकटल ना. पेक चिकटते. हा बाई कसं गोल करते ते कापून. दादा काय करताय? हे घासतो ना जरा चांगलं चिकटल. कसं काय हे असं घासून कसं काय चिकट? घासून मग सोल्युशन लावायचं ह्याच्यावर. मऊ झालं. हा बघतो कुठलं होतं. हे आपल्या बारकी शिवाय लोक हे का मऊ झालं. कडक होतो एकदम. हो का पातळ. आत काळा होतो. हो का कसलं होतं मऊ निबार. मऊ झालं. दादा मी आलेलो आहे कागदापाशी. बघा हा आपला सगळा कागद बऱ्याच ठिकाणी फाटलेला. आणि मेन मुद्द्याचं बोल जे आहे ना मित्रांनो ते बघा या ठिकाणी. बघा इथं दादा दाखव. ती बोटाने दाखव कुठे आहे ती. हा तेव्हा तिथं बोळ पडलंय बरंच मोठं. आणि बाकीचं तर आपल्या दादांनी चिकटावलंय मित्रांनो. असं कडने कागद फाटलेला बराच. बघा हे दिसते का. हो हे ह्याच्यावर एक कागद लावलाय. इथं एक कागद. दादा चांगलं पॅक चिकटते. हा तिथे आता हे कागद चिकटून घेऊ पहिला. आता घासून घेते ते बघा त्याला.
ते शेवाळ बाजूला काढायची आणि मग ते चिकटत. दादा लय नका, कागद जेवढा आहे तेवढंच घासा. हे काय आणलंय दादा ते चील घास आहे? हे पेपर आहे, पेपर आहे. हे घासायचं. हा आपल्या कागदावर आता सोल्युशन होतायचे हो का. याच्यावर आम्ही आपलं घरच्या घरीच करतोय जुगाड. दादा आपण चुकतोय का नाही नेला कागद? नाही नेला. घरच्या घरी होऊ शकते काम. हे मलम किती चांगलं आहे. हे मलम 50 रुपयाला बसला. 50 रुपयाचं सोल्युशन आहे बघा. कसं दादा गोल गोल वत्ते ते लोक वासच खतरू येतोय. पॅक चिकटून मला वाटतंय दादा. मग बघा आता बोटाने. दादा बोटाचं निघल का चिकटलेलं? काय करतो मी तर काय हात लावी ना, मग कोण लावायचं? ए दोथराला नको, दोथरली गायचं नाही. हा कसं लावायचं चाललंय सगळं. अख्खं गिरगिट करते ते गिरगिट त्याचं. एकदा आता सोल्युशन लावलंय आणि बघा हे आपलं कसं आहे गोल. हे काय करायचं? असं चिकटवायचं का? असंच मला वाटतं चिकटवा. हा कागद चिकटून आम्ही मेंढरापाशी पोचलेलो आहे बघा. दादा मी आता गेलतो आणि आईने किती शिवली पिशवी. आई किती झाली आता? झाली होय. अयो व्हायचंच राहिले 2-4 वळीची. आईने पिशवी शिवली आम्हाला येऊस्तो. तर मित्रांनो आता घरी आलेलो आहे आणि घरी आपल्याला जरा वाघर बिगर द्यायची. तर आज तुमच्यासाठी भरपूर सरप्राईज आहे. कारण का आपल्या घरी पाहुणं आले ते आणि ते पाहुणं म्हणजे आपल्या जवळचंच आसपासचं व्हिडिओ दिसणारं पाहुणं आहे. ते तुम्हाला मी नंतर रिव्हील करेल पार नाही का, संध्याकाळच्या टायमाला किंवा काय. आता काम बिम करून घेतो वाघर बिगर देऊन आणि नंतर मग तुम्हाला पाहायला भेटेल कोण आपल्या वाडी. रात्रीच आल्या ते पण सकाळ धरणं मी कॉलेजला यायला गेल्यामुळं काही शूटिंग नाही घेता आली. दुपारनं शूटिंग चालू केली तेव्हा मी तिकडे गेलतो आणि आता मी काम करतोय. त्यामुळे तुम्हाला आज संध्याकाळून नक्कीच पाहायला भेटेल. तर मित्रांनो या पोरीला ओळखता का तुम्ही? आपल्या घरी कोण आलोय बघा. पगू काय करते तू? हा वाळलेलं धुणं बघा काम करते आपली मस्तपैकी. आणि या ठिकाणी आपली ताईबाईचा वाघ कसा चाललाय. 2 जण आले ते. मग झालं का पेपर झालं ना? हा मस्तपैकी यांचं पेपर झाले ते मित्रांनो हो का. आणि ती 2 पोरी तिकडं राहिल्या. 2 पोरी आल्या ते आपल्या इकडं आणि ही आपली पगू बी आली. पगू मग काय चाललंय? हा पेपर कसं गेलं मग पगू? हा सोपं होतं का? सोपं होतं ना. आणि तायडी तुझं? सोपंच होतं. मला सोपंच जातं सगळं पेपर. हा तुम्ही लय हुशार दिसताय ताई बाई. हुशारच आहे. हा मग काय पगो आज काय काय काम केलं? लाज ती लय दिसत ना. काय काय काम केलं सांग. लाजायचं नाही पगो. बोल काय काम केलं तू सकाळपासून सांग की. मग हो परत व्हिडिओ काढणार नाही तुझा आता बोलली नाही तर. हा का रे? नाही तुला मग इकडे काय वाड्याला कायसाठी बोलावली? व्हिडिओ साठीच बोलावली. तू बोललेला आवडतं आपल्या लोकांना. काय काम केलं? जेवली का तू सांग? आणि गोळ्यांना पाणी पाजलं का? होय. तर आपल्या ताईबाईनी पगूनी मस्तपैकी काम केलंय मित्रांनो का. आता बी चालले. दोन कोणी काढलं बघू? आणि तू काय केलं? हो का कामाच्या पोरी आहेत आपल्या. तर मित्रांनो ही गँग आपल्याकडं एवढ्या दिवसात ना आले. आता कितीतरी मित्रांनो मला वाटतं दिवाळीनंतर पहिल्यांदा म्हणजे 5-6 महिन्यातनं आपल्या घरी आले म्हणल्या. यांच्यासाठी आज काहीतरी गोडधोड झालं पाहिजे. तर मग बघू श्रीखंड खायचा आहे का तुला? आवडतो का ताईबाई तुला? तर यांच्यासाठी मस्तपैकी श्रीखंड बिंड घेऊन येऊ. संध्याकाळी मस्त काय खायचं बघू आपण? श्रीखंड आणि त्यावर भाकर का चपाती खायची? भाकर खाऊ की? तर बघा यांचं काम चाललंय. आता जातो आहे गावात ना आणतो. आई काय चाललंय? बोब्या. आणि काय काय करणार आज? आज बेसन करायचं बाई. हा चपात्या करायच्या. मी काय काय भीती आज सांग की. आज बोब्या तळल्या. हा आता बेसन करायचं. पीठ मळलंय चपात्याला. चपात्या करायच्या. श्रीखंड चपाती आज. श्रीखंड चपाती वाड्यावरती मित्रांनो गोड धोडे आज आपल्या हो का बोब्या तळायचे चालले ह्या बुगल्यामध्ये. मस्तपैकी आहे बोब्या तळते. आणि ही आपली 2 गँग बघा. पगूने चांगलं काम केलं मित्रांनो. पगूने आपल्या ताईने शिरडो बिरडो बी बांधले ते. ताई कशा आहेत बोब्या? छान.
बघू कसे आहे बाली हा कशी कशी बसली पेटाच्या पोत्यावरून खाते गुबू गुबू आपली पगू बॉब्या खायचं चाललंय मस्तपैकी. या ठिकाणी काय चाललंय बघा. आई इकडं आपलं बेसन बिसन सगळं कालवून घेते. आता बेसन बनवायचे आहे बॉबे झाल्या. हा बोब्या तळून झाले आता बेसन बनवायचे. हा आणि आपल्या ताईला बघा काय काम लागले कांदा चिरायचं. आपली ताई कांदा चिरून घेते मित्रांनो. आणि पगू तू काय करते. मिरच्याचं देठ करून किती पगू काय बोला नाही. या ठिकाणी बघा पगूनी कसं देठ काढले ते मागचं मिरच्यांचं. ताईने आपला कांदा बघा कशा बारीक चिरते. आई बाद झाले की एवढं काय याला बाद झालं बघू तिखट होईल. नाही तर काय थोडेच राहिले ते काढायचं होईल. एवढं लय झालंय. कांदा बघा कसा चिरलाय बारीक. कांदा आपला चिरला आणि आता मिरची बघा कशी चालली बारीक बारीक चिरायची. हाताची आग नाही ना निघत बाई. नाही हा बघा आपली मिरची चिरायची चालली. तर आईने काय केलं आहे. बेसन पीठ कालवून घेतलं ना. हा बेसन पीठ कालवलं आईने. हो का बॉबे तर झाली तर इथं तयार. आपलं बॉब्याचंच राहिलेलं तेल आहे थोडस. आई कांदा चांगला चिरलाय का. हा कांदा ताईनी चांगली बारका चिरलाय. आता कांदा आणि मिरच्या तळून घ्यायचे ते मित्रांनो. आई आधी कांदा तळायचा का मिरच्या. कांदा 2 मिरच्या बी पडल्या. एकाचं तळायचं. आपली ताई चांगली काम करते. हळद टाकून आपलं चांगलं परतले हो का मिरची. हे आता बेसन टाकायचे याच्यात. नाही होईल कर रसरशीत. हो का चांगलं आईने आता ते टाकले आपलं खालावलेलं पीठ आणि मिरच्या बिरच्या हळद टाकून कसं दिसतंय मस्त. आई असं वाटतंय कढीच केली या. हा कढीगत दिसते पण ते थोड्या वेळाने बघा कसं राट करेल. बघा आपलं बेसन मित्रांनो कसं आहे. पार पाणी जास्त होतं. पार असं गटगट व्हायला लागले. आई पार गटून द्यायचं ना त्याला. चांगलं मस्त गटगट करायचंय मित्रांनो का. बेसन आपलं परतते मित्रांनो का. किती गोड झालं राव. किती पाणी होतं आई याच्यात. असं चांगलं शिजवून घेतलं तर ठीक. नाही तर मग हा आणि अवघड होऊ शकतं. नशेसल्याला खाल्ली आहो म्हणतं पाणी ओतलं होतं. हा कसं आईने परतो शिजवलंय त्याला. आता चाललंय आपलं फायनल काम ते म्हणजे चपात्या. या ठिकाणी आई बघा चपात्या लाटते. आणि ताईचं काय चाललंय. उंड करून देते ना आईला. हा उंड हो का. चपात्याचं उंड करायचं चाललंय. आपल्या ताईला काम लागलंय उंड बनवायचं. ताई उंड तयार करते. आई आपली चपात्या लाटते. आई चांगली मदत होती तुला. हा मग काय पुरींनी पाणी भरलं. 2 भांडी मोकळी होती 2 चाक्याचं. पुरींनी चांगली मदत केली. राहिली होती जेवणाची दुपारची भांडी ती घासली. आता ताईने मिरची कांदा चिरून आता उंड करून द्यायला आली. महिलांच्या आयुष्यात एका मुलीचं योगदान चांगलं असतं का नाही. हो का. आपली आई चपाती आता करते. किती चपाती झाल्यात आहे. झालीच ना 2-4 चांगल्या चपाती आपल्या येड्या वाकडेच चालली आहे. ताई वाईस मोठं करून हे काय लई ताई बारकं करते. असं दे आता करते ना पण. हा करते ना. हो का कसं उंड करते ताई. मित्रांनो आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे. बघा या ठिकाणी श्रीखंड दिलाय. त्याचबरोबर चपाती. त्याचबरोबर आत्ता बनवलेलं बेसन. बघू कसं आहे श्रीखंड. गोड आहे का पण. ताई बी खाते. ताई चांगलं आहे ना. हो
आणि आई तू कधी करणार जेवण आता? मी काय आता तुमच्या बरोबर मी बी जेवणार. हां, आई बी आता जेवण करणार आहे. तर संध्याकाळचं आपलं मस्तपैकी जेवण चालले आणि दादा गेले ते आता पाहुण्याच्या वाड्याला. तर मित्रांनो आता मस्तपैकी आपलं जेवण बिवण झालेलं आहे. बघू कसं झालं जेवण. मस्त. हां, मस्तपैकी श्रीखंड खाल्ला, त्याचबरोबर बेसन खाऊन झाले. तर आजचा आपला छोटासा ब्लॉग तुम्हाला कसं काढला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.